मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री पदासाठी योग्य व्यक्ती खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। तर कितीही नाही म्हणाले तरी फडणवीसच शिक्षण मंत्री असतील, राऊतांचा दावा। गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात। योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल। मी ठामपणे सांगतो, या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे। आम्ही मनकवडे आहोत असं म्हणतो। संजय राऊत गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी, त्यामुळे त्यांना मागच्या गोष्टी कळत असतात। मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना टोला। फडणवीसांची भविष्यात शिक्षण मंत्रीपदी वर्णी लागू शकते, राऊतांचा दावा। मुख्यमंत्री जनतेच्या आशीर्वादाने होतात, मनकवडेपणानं नाही। फडणवीस शिक्षण मंत्री होतील या राऊतांच्या वक्तव्यावर बन यांची प्रतिक्रिया। तर राजकारणात रायंदर बनलेल्या राऊतांनी स्वतःची उंची मोजावी, बन यांची टीका। संजय राऊत, तुम्ही कवडीमोल आहात, तुम्ही मनकवडे नाहीत। देवेंद्रजी फडणवीस जमादार आहेत, हवालदार आहेत का कमिशनर आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय, म्हणून ते मुख्यमंत्री झालेत। महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। तुमच्या पाठीशी कोण आहे? तुमचा नेता आणि तुम्ही हवालदार सुद्धा नाही, रायंदर झालात। मुलांवर लाठीचार्ज, मुलींचा विनयभंग आणि मुलांना उपवास करायला लावणं यासाठी आभार मानताय का? पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर खासदार संजय राऊतांची टीका। तर दिल्ली पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, राऊतांचा सवाल। धन्यवाद कशा करता, काय म्हणून? नाही काय असं केलं की कुठला ऐतिहासिक निर्णय? अच्छा म्हणजे राजीनामा घेणं गरजेचं होतं। शेकडो मुलींचा विनयभंग झाला जंतर मंतरला, शेकडो मुलांची डोकी फुटली, मुलींची डोकी फुटली, उपोषण करावं लागलं सगळ्यांना। त्याच्याबद्दल ते धन्यवाद म्हणतात, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो। मुंबईच्या शिवाजी पार्कमधील आंदोलनानंतर आता ठाण्यात विजय रॅली काढणार, खासदार संजय राऊत यांची माहिती। काल शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनी केलं होतं विजय जल्लोष रॅलीचं आयोजन। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवान। ठीक आहे, आम्ही बेगाने शादीमधले अब्दुल्ला असू, तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली। आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये आहोत। मिस्टर मिंदे, तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्स्ट जे आहे, काल शिवाजी पार्कला झालं, आता यापुढे पुढला मुक्काम ठाण्यात आहे। धाराशिव जिल्हा परिषदेच्या पहिल्याच कार्यक्रमात भाजप शिवसेनेत बिनसलं। मंत्री जयकुमार गोरे उपस्थित असलेला आपला जीव धाराशिव विजन 2030 या कार्यक्रमाला तानाजी सावंत यांच्या समर्थकांचा बहिष्कार। या कार्यक्रमातून खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांना वगळल्यामुळे वाद। पार्थ पवार यांच्या साखरपुड्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण। पुण्यातल्या येरवडा परिसरात असलेल्या रिट्स कार्लटन या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचं आयोजन। पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा 29 जुलैला साखरपुडा। एलजीबीटीक्यू समुदायातील लोकही समाजाचाच एक भाग। एलजीबीटीक्यू समुदायाला समाजात स्थान मिळालं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान। लग्न म्हणजे शिस्त, तर लिव्ह इन म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं, भगवतांचं वक्तव्य। सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर। या यादीत धुळे जिल्ह्यातल्या 2809 शेतकऱ्यांचा समावेश। शेतकऱ्यांना आधार, प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार कर्जमाफीचा लाभ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील 52,881 पात्र शेतकऱ्यांची पहिली गावनिहाय लाभार्थी यादी जाहीर। या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न संस्थातील 29,856 तर राष्ट्रीयकृत ग्रामीण आणि खासगी बँकांमधील 23,025 खातेदारांचा समावेश। गडचिरोली जिल्ह्यातील 2,539 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र। पहिल्या टप्प्यात 11,74,66,000 रुपयांचं कर्ज माफ होणार। संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या नावांची खात्री करून घेण्याचं आवाहन। गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण। हसन मुश्रीफ स्वतः गोकुळची निवडणूक लढवणार असल्याची होती चर्चा।
रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातलं ऐतिहासिक चवदार तळ्याचं पाणी होणार शुद्ध. अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिर तलावाच्या धर्तीवर ओझोनचा वापर करून चवदार तळ्याचं पाणी शुद्ध केलं जाईल आणि त्यासाठी यंत्रणा बसवण्याचं काम सुरू. यामुळे इथे येणाऱ्या अनुयायांना उपलब्ध होणार शुद्ध पाणी. रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या लोटे एमआयडीसी प्रदूषणावर संतप्त ग्रामस्थांचा एल्गार. प्रदूषण करणाऱ्या आणि रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांवर अजूनही कोणतीही ठोस कारवाई नाही. प्रदूषणामुळे शेतीचंही मोठं नुकसान. जबाबदारी नाही काय कोणाची, फक्त पोलिसांना उभं करून लोकांचे मोर्चे फक्त अडवता. काय झालं दिल्लीत परवा बघितलंच ना, पोलिसांच्या अडवणुकीनं असं होत नाही कधी. त्यांची काय रास्त मागणी आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याला बंद करा. त्या चुकीचं काय आहे? असं काय याला बंद करा त्याला बंद करा, हा काय तुमचा विषय नाही, तर तुमच्या इंटरेस्टचा विषय नाहीये. मेळघाट आदिवासी आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल. रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवरही फौजदारी गुन्हा दाखल. पुण्यातल्या या कंपनीच्या वतीनं सेंट्रल किचनद्वारे विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जात होतं. बुलढाण्यामध्ये 15 कोटींच्या कर्जाचं आमिष दाखवून 45 लाखांची फसवणूक. मलकापूर औद्योगिक क्षेत्रातील ॲक्वा डायनामिक एनर्जी कंपनीकडून पोलिसात तक्रार दाखल. 45 लाख रुपये देऊनही कर्ज मंजूर केलं नाही, तर दिलेली रक्कम परत मागितली असता उडवाउडवीचं उत्तरं दिल्याचाही प्रकार. एबीपी माझाच्या इशाऱ्यानंतरही पुरातत्व विभागाची उदासीनता. वसई किल्ल्यातील ऐतिहासिक चक्रीवाडी चर्चेतील चर्चचा मनोरा अखेर कोसळला. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे 500 वर्षाचा ऐतिहासिक वारसा धोक्यात. वाशिमवरून शिरपूरकडे जाणाऱ्या भरधाव कारची उभ्या वाहनाला धडक. कार चालकाचा जागीच मृत्यू. लग्न आटोपून तरुण घरी परतत असताना घडला अपघात. भंडाऱ्यात कॅनलच्या छोट्या पाईपमुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली. कॅनलवर मोठा पूल न बांधता छोटे सिमेंट पाईप टाकल्यामुळे कॅनल ओव्हरफ्लो होऊन शेती पाण्याखाली. तर पावसाळा संपल्यावर दुरुस्ती करणार लघु पाटबंधारे विभागाचं स्पष्टीकरण. नागपूर जबलपूर महामार्गावरच्या रामटेक तालुक्याच्या मनसर चौकात उड्डाणपुलाच्या मध्यभागी भगदाड. वर्षभरापूर्वी करण्यात आलं होतं पुलाचं बांधकाम, तर पुलावरील वाहतूक सुरूच असल्यानं अपघाताची शक्यता. नांदणी मठातील माधुरी हत्तींसाठी कोल्हापुरात उद्या लाक्षणिक उपोषण. 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्ती नांदणी मठात आली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा जनआंदोलन सुरू करू. माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. तर माधुरी हत्तीणीला परत आणण्याच्या हालचालींना वेग. माधुरीच्या निवासस्थानाची तयारी जवळपास पूर्ण. माधुरी हत्तीणीच्या निवासस्थानाला नवा लुक, रबरी मॅटिंग, एक्झॉस्ट फॅन आणि स्प्रिंकलरची सुविधा. आषाढी एकादशीला 2च दिवस उलटले असून 2च दिवसात पंढरपुरातील सर्व पालखीतळ आणि मार्ग स्वच्छ. रात्रंदिवस काम करून सफाई कर्मचाऱ्यांकडून 100 टनपेक्षा जास्त कचरा गोळा. ग्रामविकास विभागाकडून यावर्षी विशेष स्वच्छता मोहीम. पंढरपुरात परंपरेनुसार एकादशीनंतर होणाऱ्या त्रयोदशी दिवशी भाऊ संत ज्ञानेश्वर महाराजांकडून बहीण संत मुक्ताईला साडी चोळी जाहीर. भावाकडून आलेली साडी चोळी भाऊबीजेला परिधान करण्याची परंपरा. गुरुपौर्णिमेसाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. उद्यापासून 3 दिवस चालणार गुरुपौर्णिमा उत्सव. राज्यभरातून अनेक पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल. साईबाबांच्या चरणी 1 किलो 204 ग्रॅम वजनाची चांदीची मूर्ती अर्पण. कर्नाटकातील उडुपी येथील साई भक्तांकडून साईबाबा महाप्रसाद तयार करतानाची प्रतिकात्मक चांदीची मूर्ती अर्पण. आकर्षक चांदीच्या मूर्तीनं वेधलं भाविकांचं लक्ष. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी 29 जुलैपर्यंत बंद राहणार. दर्शनासाठी बेडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येईल. पौर्णिमा तसंच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ होणार असल्यानं मंदिर संस्थांचा निर्णय. मुंबईच्या गोरेगावच्या दिंडोशी परिसरातल्या अनधिकृत दर्ग्यावर वनविभागाची तोडक कारवाई. न्यायालयाच्या आदेशानंतर वनविभागाची कारवाई. वनविभागाच्या जागेवर उभारण्यात आली होता दर्गा. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. गिरणी कामगारांसाठी महामुंबईत घरांचा शोध. म्हाडानं विकासकांकडून निविदा मागवल्यात. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाचं पाऊल.
बोरिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि उलवे येथील घरांसाठी विकासाकडून स्वारस्य निविदा मागवल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात 248 जादा ट्रेन. मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर. CSMT लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा येथून चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या धावणार. नागपूरमधील विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीची जागा सरकारला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. संस्थेसाठी 2 एकर जागा तसेच 50 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट देण्याचा प्रस्तावही सादर. तर चर्चेविनाच मोठा निर्णय घेतल्याची काही सदस्यांची टीका. कचऱ्याच्या डोंगरावर उभा राहणार धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा बेस कॅम्प. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंडमधील 15 एकर जागा 5 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव. धारावीतील पुनर्विकासासाठी लागणारं बांधकाम साहित्य इथे तयार केलं जाईल. साताऱ्याच्या कोरेगावमधल्या तळवडे गावामध्ये बेंदूर सणानिमित्त बैलांवर साकारलं जंतर मंतरवरील आंदोलन. सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न. उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भंडाऱ्यात दुर्मिळ सापडा सापाचं दर्शन. रावणवाडीच्या जंगलात सापडला विषारी बांबू पीट व्हायपर साप. सापडा साप प्रामुख्याने घनदाट आणि दमट जंगलांमध्ये आढळतो. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर 30 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंतही मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता कमी. मुंबईच्या धरणांच्या पाणीसाठ्यात आणखी 2.22% वाढ. 7 धरणांमधला पाणीसाठा सरासरी 88.40%वर. कालच्या तुलनेत 2.22% वाढ. एप्रिल 2027 पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक. मध्य वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले. मोडक सागरमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात. मुंबईतील 7 तलावातील पाणीसाठा 88.40%वर. पाण्याची पातळी 282 मीटरवर पोहोचल्यावर मध्य वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर. धरण 94% क्षमतेनं भरलं. 6,600 क्युसेकनं विसर्ग सुरू. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी 4:30 विसर्ग वाढवला जाईल. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारमध्ये तापी नदी क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ. सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग. सारंगखेडा बॅरेजचे 3 तर प्रकाशा बॅरेजचे 2 दरवाजे 1 मीटरनं उघडले. साताऱ्याच्या पाटणमधल्या ओझरडे धबधब्याकडे पर्यटकांची वाढती गर्दी. धुकं, हिरवाई आणि फेसाळता धबधबा. सह्याद्रीत निसर्गाचा अद्भुत आविष्कार. गुजरातच्या बनासकांठामध्ये विठोतर गावातील रस्त्याचा भाग खचला. अपघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांचा अडचणींशी सामना. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी. आसामच्या जोरहाटमध्ये पावसामुळे मोठं नुकसान. पुराचं पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची भयानक दृश्य समोर. अनेक भागांमध्ये अजूनही पाणी. तर पुरात आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू. सततच्या पावसामुळे श्रीनगरमधल्या झेलम नदीच्या वाढत्या पाणी पातळीमध्ये प्रशासन चिंतित. सुरक्षा यंत्रणाही तैनात. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसानंतर पश्चिम बंगालमधील जनजीवन ठप्प. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील अमरावती गावाला पुरानं वेढलं. अनेक कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. सोनम वांगचुक यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज. सोनम वांगचुक यांनी पोस्ट केला त्यांना बरं वाटत असल्याचा व्हिडिओ. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या याचिकेवर उद्या सुनावणी. सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल. देशभरातील SOP तयार करण्याचा सुप्रीम कोर्टाचा विचार.